नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत गॅजेट कसे काढायचे. त्यालाच आपण राजपत्रसुद्धा म्हणतो. नावामध्ये बदल करण्यासाठी, डेट ऑफ बर्थ चेंज करण्यासाठी किंवा धर्मामध्ये बदल करण्यासाठी आपल्याला गॅजेट करावे लागते. या गॅजेटसाठी लागणारे डॉक्युमेंट्स कोणते कोणते असणार आहे, अर्ज कसा करायचा आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूया. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. ह्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला जर तुम्ही नवीन यूजर असाल तर ह्या ठिकाणी न्यू यूजर रजिस्ट्रेशन हिअर या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करू शकता. याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. ह्या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही डायरेक्ट ह्या ठिकाणी लॉग इन करायची आहे. तर ह्या ठिकाणी यूजर नेम, ह्या ठिकाणी पासवर्ड आणि ह्या ठिकाणी आपल्याला कॅप्चर कोड टाकायचा आहे आणि ह्या ठिकाणी आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. मी संपूर्ण काय टाकून घेतो आणि लॉग इन करतो. लॉग इन केल्यानंतर ह्या ठिकाणी आपल्या डाव्या साईडला थोडं स्क्रोल करायचं आहे आणि ह्या ठिकाणी इंडस्ट्रीज, एनर्जी अँड लेबर डिपार्टमेंट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी सब डिपार्टमेंट, ह्या ठिकाणी आपल्याला गव्हर्नमेंट प्रिंटिंग अँड स्टेशनरी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी तुम्हाला 4 ऑप्शन दिसतील. जर धर्मामध्ये चेंज करायचे असेल तर रिलिजन्स हे ऑप्शन निवडू शकता. जर नावामध्ये चेंज करायचे असेल तर चेंज नेम हे ऑप्शन निवडू शकता. जर डेट ऑफ बर्थमध्ये चेंज करायचे असेल तर चेंज डेट ऑफ बर्थ हे ऑप्शन निवडू शकता. आपल्याला नावामध्ये चेंज करायचे असे आहे म्हणून आपल्याला चेंज नेम या ऑप्शनवर क्लिक करतो आणि प्रोसीड या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी थोडा वेट करायचा आहे. ह्या ठिकाणी आपल्याला आल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी परत आपल्या चेंज नेम ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तुम्ही डेट ऑफ बर्थ चेंज करू शकता आणि रिलिजनसुद्धा चेंज करू शकता. मी नेम चेंज या ऑप्शनवर क्लिक करतो. ह्या ठिकाणी विचारत आहे तुम्ही फॉर्म मराठीमध्ये भरणार आहात का इंग्लिशमध्ये भरणार आहात. मी मराठी सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर ह्या ठिकाणी स्क्रोल करायचं आहे आणि डाउनलोड फॉर्म या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी एक PDF डाउनलोड होईल. ह्या PDFची आपल्याला प्रिंट काढून घ्यायची आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला जुने नाव टाकायचे आहे, फर्स्ट नेम, फादर्स नेम आणि सरनेम. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला नवीन नाव टाकायचे आहे, फर्स्ट नेम, फादर्स नेम आणि सरनेम. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्या वडिलाची सिग्नेचर घ्यायची आहे आणि आपली ह्या ठिकाणी सिग्नेचर करायची आहे आणि दिनांकसुद्धा टाकायचा आहे. जे जुन्या नावाप्रमाणे सिग्नेचर आहे तीच आपल्याला ह्या ठिकाणी करायची आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी नाव बदलण्याचे कारण आपल्याला द्यायचे आहे. तुम्ही नाव कशासाठी बदलत आहात ह्या ठिकाणी आपल्याला जे कारण द्यायचे आहे तेच कारण आपण फॉर्म भरताना सुद्धा द्यायचे आहे. याच्यात चेंज करू नका. त्यानंतर ह्या ठिकाणी आपला विश्वासू ह्या ठिकाणी आपल्याला सिग्नेचर करायची आहे. त्यानंतर पत्रव्यवहाराचा पत्ता, ह्या ठिकाणी आपल्याला ॲड्रेस टाकायचा आहे. अर्जदाराचे ह्या ठिकाणी नवीन नाव टाकायचे आहे आणि संपूर्ण पत्ता ह्या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. पिनकोड टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे. अशा स्वरूपात आपल्याला ह्या ठिकाणी आपल्याला हे भरून घ्यायचं आहे आणि नंतर पुढे ह्या ठिकाणी आपल्याला अपलोड करावं लागणार आहे. त्यासाठी हे व्यवस्थित भरून घ्या. त्यानंतर ह्या ठिकाणी एक्सेप्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी विचारत आहे तुम्ही मराठीमधून फॉर्म भरू इच्छिता का, तर ह्या ठिकाणी ओके या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. परत ह्या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर ह्या ठिकाणी आपला फॉर्म ओपन झालेला आहे. ह्या ठिकाणी आपल्याला कॅटेगरी निवडायची आहे. आपली कास्ट कोणती आहे, ओपन कॅटेगरी आहे, OBC कॅटेगरी आहे किंवा बॅकवर्ड कॅटेगरी आहे का मायनर आहे. तर तुम्ही जे असाल तर ते ह्या ठिकाणी निवडून घ्या. मी ह्या ठिकाणी ओपन कॅटेगरी निवडून घेतो. ह्या ठिकाणी अर्जदाराचा तपशील द्यायचा आहे. ह्या ठिकाणी श्री, श्रीमती जे असेल, कुमारी, कुमार, तर ह्या ठिकाणी ते सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर ह्या ठिकाणी जे रजिस्ट्रेशनला नाव दिलं होतं ते ह्या ठिकाणी आपल्याला शो होईल. तेच नाव ह्या ठिकाणी आपल्याला मराठीमध्ये शो होईल.
त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. त्यानंतर वय आपोआप शो होईल. ह्या ठिकाणी जेंडर मेल फिमेल जे असेल ते ह्या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर ह्या ठिकाणी आपला मोबाईल नंबर आपोआप शो होईल. या ठिकाणी आपला ॲड्रेस आपल्याला ह्या ठिकाणी टाकायचा आहे. जसा आधार कार्डवर आहे तसंच ह्या ठिकाणी ॲड्रेस टाकून घ्या. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला ईमेल टाकायचा आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला आधार नंबरसुद्धा टाकून घ्यायचा आहे. ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल, पण तुम्ही टाकून घ्या. त्यानंतर ह्या ठिकाणी आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तालुका, त्यानंतर विलेज, त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला जुने नाव टाकायचे आहे. ह्या ठिकाणी फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम या ठिकाणी संपूर्ण नाव टाकून घ्या. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला नवीन नाव टाकायचे आहे. जे आपल्याला चेंज करायचे आहे नाव ते ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्या. आणि जे आपण रिझन लेटरवर दिलं होतं तेच ह्या ठिकाणी आपल्याला रिझन द्यायचं आहे. त्याच्यात बदल वगैरे करू नका, तेच रिझन द्या. त्यानंतर ह्या ठिकाणी ॲक्सेप्ट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रोसीड या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी आपल्याला एक नोटिफिकेशन येईल. ह्या ठिकाणी आपलं जुनं नाव दाखवलं जाईल आणि त्यानंतर ह्या ठिकाणी नवीन नाव आणि त्यानंतर ह्या ठिकाणी ॲड्रेस. त्यानंतर ओके या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि परत प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. ह्या ठिकाणी आपल्याला फोटो अपलोड करायचे. फोटोची रुंदी ही 160 पिक्सल असली पाहिजे आणि हाईट 200 ते 212 पिक्सल असली पाहिजे आणि साईज 5 KB ते 20 KB पर्यंत असली पाहिजे. ह्या ठिकाणी मी फोटो अपलोड करून घेतो. त्यानंतर ह्या ठिकाणी मी स्क्रोल करतो. ह्या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. डॉक्युमेंट्स अपलोड करताना जर तुम्ही JPG करत असाल तर ह्या ठिकाणी 100 KB पर्यंत तुम्ही करू शकता. जर PDF असेल तर 500 KB पर्यंत करू शकता. ह्या ठिकाणी आपल्याला फोटो प्रूफ द्यायचा आहे. मी ह्या ठिकाणी आधार कार्ड देतो. तुम्ही ड्रायव्हिंग लायसन, पासपोर्ट, त्यानंतर ॲड्रेस प्रूफ. ह्या ठिकाणी तुम्ही आधार कार्ड देऊ शकता, राशन कार्ड देऊ शकता किंवा लाईट बिलसुद्धा देऊ शकता. मी ह्या ठिकाणी राशन कार्ड अपलोड करून घेतो. त्यानंतर एज प्रूफ. जर तुम्ही मायनर असाल तरच ह्या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत, अन्यथा नाही केले तरी चालेल. ह्या ठिकाणी बर्थ सर्टिफिकेट किंवा TCसुद्धा करू शकता किंवा मोनाफाईडसुद्धा करू शकता. त्यानंतर लीगल डॉक्युमेंट्स. या ठिकाणी तुम्ही मॅरेज सर्टिफिकेट देऊ शकता किंवा ॲटोडेबिट देऊ शकता 100 रुपयाच्या बॉन्डवर टाईप करून, किंवा तुम्हाला TCसुद्धा देऊ शकता किंवा बर्थ सर्टिफिकेटसुद्धा देऊ शकता. मी मॅरेज सर्टिफिकेट अपलोड करून घेतो. त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म, जे आपण PDF डाउनलोड केलं होतं ते ह्या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचं आहे संपूर्ण भरून. मी अपलोड करून घेतो आणि अपलोड डॉक्युमेंट्स या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी आपले डॉक्युमेंट्स अपलोड झालेले आहेत. ह्या ठिकाणी आपल्याला पेमेंट हे ऑप्शन आलेलं आहे. ह्या ठिकाणी आपली संपूर्ण माहिती शो होईल. डेट ऑफ बर्थ, नवीन नेम, जुने नाव, मेल फिमेल, संपूर्ण माहिती ह्या ठिकाणी आपल्याला शो होईल. ती संपूर्ण व्यवस्थित पाहून घ्या. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला स्क्रोल करायचं आहे. ह्या ठिकाणी आपल्याला प्रोसीड टू पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर 523 एवढी फीस लागणार आहे. जर तुम्ही बॅकवर्ड कॅटेगरीमध्ये असाल तर 274 रुपये एवढी फीस लागणार आहे. मी प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करून घेतो. त्यानंतर
क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी राईट साईडला क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी थोडा वेट करायचा आहे. या ठिकाणी आपल्याला 5 ऑप्शन दिसतील. नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, QR, वॉलेट्स, UPI. मी सिम्पली QR कोड यूज करतो. या ठिकाणी आपल्याला भीम UPI सिलेक्ट करायचा आहे आणि मेक पेमेंट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. ह्या ठिकाणी आपला QR कोड ओपन झालेला आहे. ह्या ठिकाणी तुम्ही स्कॅन करून पेमेंट करू शकता. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.